जय भीम मित्रांनो, माझ्या तमाम आंबेडकरी समाजाला, बौद्ध बांधवाला, आंबेडकरी बांधवाला येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा मी व माझ्या चॅनलकडून आमच्या आंबेडकरी समाजाला 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या खूप मंगलमय शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणात धम्मचक्र प्रवर्तन दिवसाचा कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। इथे चांगल्या पद्धतीने कामाची सुरुवात झालेली आहे। बॅरिगेट्स वगैरे लागणार, सध्या रंगरंगोटीचे मर्थात पेंटिंगचे वगैरे कामं चालू झालेले आहे। तर येत्या या 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसाला जे आंबेडकरी बांधव आहेत, जे दुरून दुरून येतात, भारताच्याच नाही जगातल्या कानाकोपऱ्यातून इथे येतात आणि बाबासाहेबांचं आणि भगवान बुद्धाचं जे साहित्य घेऊन जातात, कोणी मूर्त्या नेतात, कोणी पुस्तकं नेतात, कोणी तर पिकनिकसारखे येतात, त्यांचं देखील स्वागत आहे। पण खास करून माझा तो बहुजन समाज जो इथे कदाचित कुठल्या कारणाने येऊ शकत नाही, त्यांना देखील मंगलमय शुभेच्छा। पण आमच्या चॅनलकडून आम्हाला तुम्हाला एवढं सांगण्याचा प्रयत्न करतो की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे। बाबासाहेबांमुळेच आपल्याला भगवान बुद्ध मिळाले। आपण भगवान बुद्धाच्या विचारावर चालतो का, हा प्रश्न आपण नेहमी स्वतःलाच विचारला पाहिजे। आपण काय करतो, एकमेकाकडे बोट दाखवतो, तसं न करता मी बाबासाहेबाचा अनुयायी आहो ते का आणि कशासाठी, हा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला पाहिजे मित्रांनो। कारण प्रश्न पडणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचं उत्तर शोधणं हे देखील त्याहून महत्त्वाचं आहे। आज 68 वर्ष झाले बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा दिलेली आहे, पण आपण त्याच्यानुसार आचरण करतो काय? आपली वाणी, आपलं राहणीमान बुद्ध धम्माला अनुसरून आहे का? आपली ओळख निर्माण झाली का? का आपल्याला संघर्ष करावा लागतो? का आपल्यावर अन्याय अत्याचार होतात? कारण याचे आपण मूळ शोधले पाहिजे। बाबासाहेबांनी आपल्यासाठी इतकं करून दिलेलं आहे, पण ह्यानंतरही आपल्या समाजावर अन्याय अत्याचार नेहमी कुठे ना कुठे होतो। याचे आपण मूळ कारण शोधले पाहिजे। कारण आपण स्वतःला नीच मानतो, तसं न करता अरे शिका, संघटित व्हा। बाबासाहेबांनी म्हटलं चांगला पेहराव करा। शिक्षणामुळे आपल्याला परिवर्तन होते। एक भाकर खा पण हातामध्ये पुस्तकं ठेवा। ज्ञान जसं पोटाला अन्नाची गरज आहे, तसंच बुद्धीला ज्ञानाची गरज आहे। त्यामुळे माझ्या बहुजनांनो एक व्हा। आता खूप झाला विभाजन, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 पार होत आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा देऊन 68 वर्ष होत आहे। आज आपला समाज इतका विभागलेला आहे, अरे आता तरी एक व्हा। हे आमच्या चॅनलमार्फत आम्ही तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला सांगतो माझ्या बहुजनांनो जागे व्हा। तर असो, येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या 68व्या माझ्या बहुजन समाजाला, माझ्या इतरही बांधवांना मंगलमय शुभेच्छा आणि ह्या नागभूमीवर सर्वांनी या। जय भीम।